ओम साईराम भक्तजनो. चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने श्री साई सच्चरित्र याचा अध्याय 12 ऐकूया. श्री संत घोलप रामदर्शन म्हणजेच श्री साईबाबांचे श्री संत घोलप स्वामी व श्री रामचंद्र प्रभू यांच्या रूपाने दर्शन देणे. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरू साईनाथांना नमस्कार असो. हे सद्गुरू साईनाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. कुठल्याही विकाराशिवायची आत्मस्वरूपात सतत एक रूप झालेली तुझी अवस्था आहे. तुला शरण आलेल्या माझ्यावर तू कृपा कर. तू सत्य, ज्ञान व आनंदयुक्त सुख संतोषाचा साठा, संसाररूपी वणव्यात होरपळून निघालेल्या दुःखी जनांना सौख्य मिळवून देणारा तू अद्वैताचा उपदेश करून मंदबुद्धीच्या लोकांची द्वैताची आवड घालवून देतोस. हे आकाश जसे सर्व ठिकाणी पूर्ण भरून पसरलेले आहे, तसेच तुझे स्वरूप मनात रेखाटून ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते खासे भाग्यवान होत. साधूंचे संरक्षण व्हावे, असाधूंचा मुळासकट संहार व्हावा याकरिताच ईश्वराचा अवतार असतो. परंतु संत यापेक्षा वेगळे असतात. एक मोठा एक हलका याची त्यांना जाणीव नसते. दोन्ही त्यांना सारखेच असतात. ईश्वरापेक्षा संत मोठे, कारण असाधूंना ते आधीच मार्गाला लावतात. दीनदुबळ्यांसाठी त्यांचे मन तिळतिळ तुटते आणि प्रेमाने दाटून येते. संसाररूपी सागराचे ते अगस्त्य ऋषी आहेत. अज्ञानरूपी अंधकाराचे हे सूर्य आहेत. परमात्म्याची येथेच वसती आहे. खरे पाहता हे त्याच्यापासून वेगळे नाहीतच. अशा संतांपैकी एक हा माझा साई भक्तांकरिता येथे अवतरला आहे. जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याच्या वैभवाने सुशोभित असा तो मूर्तिमंत ज्ञानदेवच आहे. त्याचे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम होते. इतर गोष्टींकडे मुळीच ओढ नव्हती. एका ठिकाणी आसक्ती किंवा दुसऱ्या ठिकाणी विरक्ती असली तरी त्याची सर्व ठिकाणी शत्रुत्वाच्या भावाशिवायची, निपक्षपाताशिवायची भावना होती. त्याला कुठेही शत्रुत्वाची किंवा मित्रत्वाची भावना नव्हती. त्याला दरिद्री व श्रीमंत सारखेच होते. असा हा महानुभाव म्हणजे विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ महात्मा साई. त्याचे महात्म्य आता ऐका. संत आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे आपल्या पुण्याचा साठा खर्च करतात. पर्वत किंवा दर्या यांची अडचण न पाहता भक्तांकरिता उडी टाकतात. एक अडाणी म्हणून परमार्थ कशाशी खातात हे न समजणारे स्त्री, पुत्र व धन यात आसक्त होतात. ती बिचारी अजाण म्हणून त्यांना क्षमा करा. अशी नेंटी काही न समजणारी साधी भाबडी त्यांना देव कृपा करून प्रेमाने जवळ येईल. परंतु देवापासून दूर होऊन देवाला जे पाठमोरे असतात त्यांचा ताठा त्यांना पोळीत असतो. अज्ञानी माणसाची कीव येऊन एखादा संत त्याच्यावर प्रेम करील आणि त्या माणसाचाही बेधडक विश्वास बसेल. ज्ञानाचा दिमाग मात्र व्यर्थ असतो. स्वतःला विद्वान समजणारे मूर्ख बुद्धीचे लोक कोरड्या अभिमानाने उगीचच फुकतात. भक्ती मार्गाचा तिरस्कार करतात. त्यांची संगत आपल्याला नको. तसेच वर्णसंकर बंड नको आणि वर्णाभिमान थोटांडही नको. वर्ण व आश्रम यांचे काटेकोरपणे नियम पाळणारे गर्विष्ठ इसम होऊ नका. तसेच वेदांना न मानणारे ढोंगी पंडितही होऊ नका. ज्यांनी वेद म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद व वेदांग म्हणजे वेदांचेच भाग म्हणून गणले गेलेले शास्त्र किंवा उपवेद यांची 6 अंगे आहेत. शिक्षा, काव्य, व्याकरण, छंद, ज्योतिष व नियुक्त यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. परंतु ज्ञानाच्या गर्वाने जे माजलेले आहेत ते भक्ती मार्गाच्या आड येतात. त्यांची धडगत दिसत नाही. अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल. परंतु या शास्त्रपंडितांचा पेच कधीच कोणाला सोडविता येणार नाही.
संतांच्या पायी विश्वास ठेवला तर अज्ञानी माणसांचे अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा अभिमान असलेल्या माणसांचा संशयाचा त्रास राहणार नाही आणि त्यांच्या हृदयात चांगल्या मनोवृत्ती उत्पन्न होतील. असो, एकदा सुदैवाच्या क्रमानुसार कशी विचित्र गोष्ट घडली पहा. एका कर्मठाच्या नशिबी साईंची अलभ्य भेट होती. त्याचा बेत वेगळा होता, परंतु योगायोग निराळच होता. त्यामुळे शिर्डीचा लाभ घडला आणि आपल्या गुरुचे दर्शन घडले. ते गुरुचा महिमा दर्शविणारे रसाळ व अगत्याचे व गुरुभक्तांना प्रेमाचा अनुभव देणारे कथानक आता ऐका. एकदा क्षेत्र नाशिक येथील रहिवासी मुळे आडनावाचे कर्मठ, सोवळे व अग्निहोत्री आपल्या पूर्वपुण्याच्या बळाने शिर्डीस आले. असले बळ गाठी असल्याशिवाय शिर्डीत कोणीही एक पळसुद्धा थांबू शकत नव्हते. कुणाचा निश्चय कितीही पक्का असला तरी बाबांच्या पुढे त्यांची खटपट चालत नसे. कोणी म्हणेल मी जाईन आणि मन मानेल तोवर तेथे राहीन, तर ते त्याच्या हाती नसे. तो सर्व प्रकारे पराधीन असे. मी म्हणता व निश्चय करता कित्येक असे थकले. साई एक स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारी देवता, त्यापुढे इतरांचा अहंकार गळून जात असे. आपली पाळी आल्याशिवाय बाबांना आपले स्मरण होत नसे. त्यांचे गुणवर्णन कानावर पडत नसे. मग दर्शन घेण्याची स्फूर्ती मनात कुठून येणार? साई समर्थांच्या दर्शनाला जावे अशी कित्येकांची इच्छा असून त्यांना साईंच्या निर्वाणापर्यंत योगच आला नाही. पुढे जाऊ म्हणता चेंगटपणा आडवा येऊन ते शिर्डीला येता येता राहिले आणि बाबाही निधन पावले. आज उद्या करीत राहिले आणि शेवटी प्रत्यक्ष भेटीला मुकले. अशा प्रकारे त्यांचे दर्शन घेणे राहूनच गेले आणि पश्चाताप पावले. अशांची जी भूक राहिली त्यांनी विश्वास ठेवून व आदरपूर्वक या कथा ऐकल्या तर त्यांची दुधाची ताण ताकाने भागेल. बरे, भाग्याने जे कोणी गेले आणि दर्शनाने व चरणस्पर्शाने मनात समाधान पावले ते काय तेथेच मनसोक्त राहिले? बाबांनी ठेवले पाहिजे ना. आपल्या पायी कोणी जाऊ शकत नव्हते. राहू म्हणता कोणाला राहता येत नव्हते. आज्ञा होईल त्यानेच राहावे आणि जा म्हणतील त्याने परत जावे. एकदा काका महाजनी हे मुंबईचे शेठ धरमशी जेठाबाई यांच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. मुंबईहून शिर्डीला गेले होते. तेथे एक आठवडा राहून मग परतावे असे त्यांच्या मनात होते. चावडी सुंदर शृंगारून बाबांसमोर पाळणा टांगून भक्तजन कृष्ण जन्माचा उत्सव करीत आणि आनंदाने नाचत असत. गोकुळ अष्टमीचा समारंभ आनंदाने डोळ्यांनी पाहावा म्हणून ही मौजेची वेळ साधून काका शिर्डीत आले होते. सुरुवातीलाच बाबांच्या दर्शनाला जाताच बाबांनी त्यांना विचारले, आपल्या घरी परत केव्हा जाणार? काका मनात आश्चर्यचकित झाले की भेटल्याबरोबरच का हा प्रश्न? त्यांच्या मनात तर शिर्डीत 8 दिवस राहायचे होते. बाबांनी स्वतः जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काकांना उत्तर देणे भागत होते, परंतु ते देखील जणू काय बाबांनी सुचविले म्हणून काकांनी योग्य तेच उत्तर दिले. बाबा जेव्हा आज्ञा देतील तेव्हा आपल्या घरी परत जाईल. काकांकडून उलट उत्तर येताच बाबा म्हणाले, उद्याच जा ना. काकांनी ती आज्ञा शिरवाकून नम्रपणाने मान्य केली आणि बाबांना नमस्कार करून गोकुळ अष्टमीसारखा सण असूनही त्याच दिवशी प्रयाण केले. पुढे ते गावी पोचले आणि पेढीवर जाऊन पाहतात तो मालक काका केव्हा परत येतील याची वाटच पाहत होते. मुनी एकाएकी आजारी पडल्याने मालकाला काकांची जरुरी होती, म्हणून त्यांनी काकांना लगेच परत यावे याकरिता शिर्डी येथे पत्र धाडले होते. काका शिर्डीहून निघाल्यानंतर टपालवाल्याने तेथे तपास करून ते पत्र परत पाठविले आणि काकांना ते घरी मिळाले. तेच याच्या उलट पहा आणि ही लहानशी गोष्ट ऐका. भक्तांना आपले कल्याण कशात आहे हे कळत नसे, परंतु बाबा ते स्पष्टपणे जाणत असत. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ नावाचे प्रख्यात वकील व बाबांचे प्रेमळ भक्त बाबांचे फक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीत आले. यांच्या मनात बाबांचे उभ्या दर्शन घ्यावे, चरण वंदावे आणि उदी व आशीर्वाद घेऊन परत जावे असे होते. गावी परत जाताना त्यांना निफाड गावी उतरायचे होते. तेथे एका मुकदम्यासाठी त्यांना जाणे आवश्यक होते. त्यांच्या जरी असा बेत होता तरी बाबांना योग्य व अयोग्य काय ते ठाऊक होते.
धुमाळ परत जाण्याची आज्ञा मागत, परंतु बाबा ती देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्याचे स्पष्ट नाकारले. खटल्याच्या सुनावणीचे लांबणीवर पडले आणि नेमलेल्या 3 तारखाही तशाच गेल्या. आठवडा संपल्यावरही काही दिवस बाबांनी धुमाळांना ठेवून घेतले. इकडे खटल्याच्या दिवशी न्यायाधीशाला बरे नसायचे. जन्मात कधीही ठाऊक नाही असा सहन करण्यास कठीण पोटशूळ उठत असे. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे आणि ती वेळ चांगल्या कामी उपयोगी पडत असे. असो, यामुळे धुमाळांना साईबाबांचा सहवास लाभला. पक्षकाराची काळजी मिटली आणि साईबाबांवर विश्वास ठेवल्यामुळे धडपड केल्याशिवाय सर्व काही घडून आले. पुढे मग योग्य वेळी बाबांनी धुमाळांना आज्ञा दिली आणि सर्व कामे यथास्थित पार पडली. खरेच बाबांची लीला अपूर्व आहे. खटला 4 महिने चालला आणि 4 न्यायाधीश झाले, परंतु शेवटी यश आले आणि आरोपी निर्दोष सुटला. असो, एकदा भक्तश्रेष्ठ नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीची बाबांनी कशी बाजू घेतली तो प्रकार ऐका. नानासाहेब निमोणगावचे वतनदार होते. सरकारकडे त्यांचे मोठे वजन होते व त्यांच्याकडे न्यायाधीशाचा कारभार सोपलेला होता. माधवरावांचे ते ज्येष्ठ चुलत बंधू होते व वयोवृद्ध असल्याने सर्वांना अतिपूज्य होते. त्यांची पत्नी ही मोठी एकनिष्ठ होती आणि दोघांचे साईच दैवत होते. आपला वतनी गाव सोडून दोघांनीही शिर्डीत मुक्काम केला होता आणि साई चरणी श्रद्धा ठेवून सुखाने दिवस कंठित होते. सूर्योदयापूर्वी उठून पहाटे स्नान करून देवपूजा आटपून नेहमी काकड आरती करण्याकरिता ती दोघे चावडीत येत असत. पुढे नानासाहेब आपली स्तोत्र म्हणत बाबांपाशीच मशिदीत राहत व संध्याकाळ होईपर्यंत तेथेच बाबांच्या सेवेत चूर असत. बाबांना लेंडीवर नेत असत, मशिदीत परतही आणून ठेवीत असत आणि पडेल ती सेवा प्रेमपूर्ण मनाने करीत असत. बाईसुद्धा आपल्याकडून करवेल तेवढी बाबांची चाकरी दिवसभर तेथेच मोठ्या प्रेमाने करीत असे. फक्त स्नानपान करायला, स्वयंपाक जेवण खाण करायला किंवा रात्री झोपायला आपल्या मुक्कामी जात असत. बाकी राहिलेला सर्व काळ दुपार तिपार सांज सकाळ हे प्रेमळ जोडपे बाबांच्या जवळ राहून घालवीत असत. असो, या दोघांच्या सेवेचे वर्णन करू लागले तर ग्रंथ फारच लांबेल, म्हणून वर सुरुवात केलेल्या विषयापुरताच भाग आता ऐकू येतो. बेलापूर येथे मुलगा थोडा आजारी असल्याने नानासाहेबांच्या पत्नीला तेथे जायचे होते आणि पतीच्या संमतीने तेथे जाण्याची तयारी केली होती. नेहमीप्रमाणे बाबांचाही विचार घेतला आणि त्यांचा होकार मिळताच पतीच्या कानावर ही गोष्ट घातली. अशा प्रकारे तिचे बेलापूरला जाण्याचे निश्चित ठरले. परंतु नंतर नानांचे म्हणणे पडले की तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे. नानासाहेबांना काही कारण होते म्हणून ते पत्नीला म्हणाले, जा आपण लगेच परत ये. हे ऐकून तिचे मन दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पुण्याची अमावास्या होती. तोही दिवस तेथेच कंठावा अशी बाईंच्या मनाची हौस होती, परंतु नानांच्या मनाला ते पटेना. शिवाय अमावस्येचा दिवस बाहेरगावी जाण्या येण्यासाठी अयोग्य असतो म्हणून बाईला मोठे कोडे पडले आणि त्यातून सुटका कशी होईल याची काळजी वाटू लागली. बेलापूरला गेल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हते आणि पतीचे मनही दुखवता येत नव्हते. पतीची आज्ञा मोडणे कसे शक्य होते? असो, मग तिने तयारी केली आणि बेलापुरात जायला निघाली. बाबांची स्वारी लेंडीबागेकडे निघाली होती. त्यांना तिने नमस्कार केला. कोणीही बाहेरगावी जाताना कार्यात विघ्न येऊ नये म्हणून असे जसे देवापुढे नमस्कार करतात तशीच पद्धत शिर्डीत होती. परंतु तेथील देव साई होता. जाण्याची कितीही घाई असली तरी निघायच्या वेळी त्यांच्या पायी शिर्डीकर मस्तक ठेवीत असत. तेथील पद्धतीप्रमाणे साठ्यांच्या वाड्यासमोर क्षणभर बाबा उभे असताना बाईने त्यांच्या चरणांना वंदन केले. नानासाहेब निमोणकर वगैरे लहान थोर दर्शनाला उत्सुक झालेली मंडळीही तेथे येऊन बाबांना नमस्कार करती झाली. अशी सर्व मंडळींच्या देखत विशेषतः नानासाहेबांच्या समक्ष बाबा जे काही सर्व तिला म्हणाले त्याची प्रसंगाला योग्यता पहा. पायी डोके ठेवून बाईने निघायची आज्ञा मागितल्यावर बाबा म्हणाले, जा बरे, आता लवकर जा, मन निश्चिंत असू दे. गेल्यासारखी 4 दिवस सुखाने बेलापुरात राहा आणि सर्वांची विचारपूस करून मग शिर्डीस परत ये. असो,
बाबांच्या या शब्दांनी बाईचे अनपेक्षित सांत्वन झाले. निमोणकरांना खूण पटली आणि दोघांनाही समाधान वाटले. सारांश, आपण भेद करतो, परंतु आपल्याला मागचे पुढचे जाणणे शक्य नसते. संतांना आपले हित व अहित ठाऊक असते. संतांना माहीत नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान हातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट असते. त्यांच्या आज्ञाप्रमाणे आपण वागलो तर म्हणजे आपण सुखसंपन्न होतो. ओम साईराम. तर आता आपण अध्याय 12 याचा भाग पहिला इथेच संपूया. ओम साईराम. ह्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.